डायबिटीज म्हणजे मधुमेह। भारतीयांमध्ये 10 पैकी 4 लोकांना मधुमेहाच्या समस्या आहेत। मधुमेह प्रामुख्याने 2 प्रकारचा असतो। टाईप 1 ज्याच्यामध्ये इन्सुलिनची अभावकता असते, टाईप 2 म्हणजे इन्सुलिनची कमी असते। टाईप 1ला इन्सुलिनचीच गरज लागते आणि ते प्रामुख्याने लहान वयोगटामध्ये सापडलं जातं। टाईप 2 ज्याच्यामध्ये इन्सुलिन कमी असल्यामुळे आपण टॅबलेट किंवा इन्सुलिन या दोघांचा उपयोग करू शकतो। डायबिटीजचे लक्षणं म्हणजे वारंवार तहान लागणं, वारंवार जेवण करण्याची इच्छा होणं, लठ्ठपणा, जखम उशिरा भरणं। डायबिटीजचं निदान करण्यासाठी आपण रक्तातली शुगर लेवल्स मेजर करतो उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर, आणि दुसरी HbA1c नावाची टेस्ट जी दर 3 महिन्याला केली पाहिजे। डायबिटीजचा टार्गेट आपला 200 mg/dl खाली ठेवणं आहे। डायबिटीज जर प्रमाणाबाहेर गेलं, जसं नजरेला त्रास होऊ शकतो ज्याला आम्ही डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतो, किडनीला त्रास होऊ शकतो ज्याला आम्ही डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतो, नसांना त्रास होऊ शकतो ज्याला आम्ही डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो। या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो जर आपली शुगर कंट्रोल असेल तर। डायबिटीसचे होणारे त्रास आपण आत्ताच ऐकले, यांना टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटावे आणि आपण लवकर शुगर कंट्रोल केलं तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो।